एंजल पॅथॉलॉजी अँड लॅबोरेटरी आरोग्य तपासणीतील तुमचा विश्वासू साथी। रक्त, लघवी आणि थुंकी तपासणी योग्य दरात योग्य वेळेत। हेमॅटॉलॉजी, बायोकेमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी, सेरोलॉजी, सायटोलॉजी, हार्मोन्स लेवल, क्लिनिकल पॅथॉलॉजी सर्वच तपासण्या एकाच छताखाली। आमच्या विशेष सुविधा 24 तास लॅब खुली, घरी येऊन तपासणीची सुविधा, स्वच्छ आणि सुसज्ज लॅब, अचूक निकाल, परवडणारे दर आणि गोरगरीब लोकांसाठी मोफत सुविधा उपलब्ध। आमचा पत्ता पहिला मजला, स्टार प्लाझा बिल्डिंग, सावित्रीबाई फुले भाजी मार्केट जवळ, शिळफाटा, खोपोली, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। संपर्क प्रदीप प्रकाश साळुंके 9665188207। एंजल पॅथॉलॉजी अँड लॅबोरेटरी, तुमच्या आरोग्याची काळजी हीच आमची जबाबदारी। लोकशाहीत न्याय मिळवण्यासाठी आंदोलन करणं हा प्रत्येकाचा घटनात्मक हक्क आहे, परंतु या हक्कावरच पोलिसांकडून पाय देण्याचा प्रकार जालन्यात उघड झाला आहे। स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या ताफ्याला भेटण्याचा प्रयत्न करणाऱ्या उपोषणकर्त्याला पोलीस उपअधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी भर चौकात फिल्मी स्टाईलने कंबरड्यात लाथ मारली। हा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पोलिसांच्या अमानुष वागणुकीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। गेल्या महिनाभरापासून कौटुंबिक वादातून न्याय मिळवण्यासाठी अमित चौधरी आणि गोपाल रमेश चौधरी हे उपोषण करत होते। स्वातंत्र्यदिनी मंत्री पंकजा मुंडे यांना भेटून आपली व्यथा मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला। त्याचवेळी आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकाला पकडण्याच्या नावाखाली डीवायएसपी कुलकर्णी यांनी धावत जाऊन कमरेत जोरदार लाथ घातली। पोलीस जनतेचे सेवक आहेत की सत्ताधाऱ्यांचे गुलाम, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे। भर रस्त्यात अशी वागणूक असेल तर पोलीस कोठडीत कसे वागत असतील, अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहे। या घटनेमुळे पोलीस विभागाची प्रतिमा धुळीस मिळाली असून स्वातंत्र्यदिनी घडलेल्या या अमानुष कृत्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला जात आहे। सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट, जालना।